तर मनोज जरांगेंनी स्वतः माझ्या विरोधात निवडणूक लढवावी छगन भुजबळांनी हे वक्तव्य केलंय। भुजबळांना जरी पाडलं तरी आवाज आमचा बंद होणार नाही असं छगन भुजबळ म्हणतायत। त्यामुळे कुणीही येऊ दे, भुजबळ लाख मतं जास्त घेऊन निवडून येणार, तर मी निवडणूक लढवावी का नाही हे मराठा समाज ठरवेल असं मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला आम्ही नक्की पाडणार असल्याचं मनोज जरांगेंनी पुढे स्पष्ट केलंय। स्वतःच हे माझ्या समोर उभं राहायला माझी इच्छा आहे, त्यांनी स्वतःच माझ्या समोर येऊन उभं राहावं। जरांगे कोणाचा माणूस आणि भुजबळांना जरी पाडलं तरी भुजबळांचा आवाज बंद होत नाही। ओबीसीचं आरक्षण, त्याचं संरक्षण करणं हे माझं काम आहे। ते सरकारमध्ये काय नाही तर रस्त्यावर काय, भुजबळाला सवयच आहे या 57-58 वर्षामध्ये रस्त्यावर सुद्धा लढायची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची। त्यामुळे मला फिकर नाही आहे। तर कुणी या, छगन भुजबळ निश्चितपणे लाख मतं जास्त घेऊन निवडून येणार। वेळेवर कळल आणि मराठा समाज ठरवल, जनता ठरवेल काय करायचं। फक्त मराठा आरक्षणाला विरोध करू नको। पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याच नेत्यानं मराठा आरक्षणाला विरोध करू नका। तो मला डंकच नाही, पण मराठा आरक्षणाला विरोध केला की किती जागीरदार असला तरी गेला म्हणून समजायचं।